मायला मा काहीच अभ्यास होईल नाही. माया कोणता होईल आहे मग, मी तर पुस्तक बी नाही उघडलं अजून. माय आता म्हणे यावेळेस कमी मार्क पडले की टीसी काढून म्हशीत घेऊन देतो म्हणे. चांगला आहे ना मग. मस्त सकाळी उठायचं, शेतात जायचं, म्हशीत दूध काढायचं, मस्त हाताखाली माणसं ठेवायचे आणि डेअरीचं दुकान खोलून टाकायचं एक मस्त. त्याले भलता जीवार येते ना बे. त्याले फक्त खाणं झोपणं झोपणं पाहिजे फक्त. माय पप्पा म्हणे 90च्या खाली एक मार्क नाही पडले पाहिजे. मागच्या वेळेस 89 पडले होते. मग गुबिल्ली सुचली होती का मायले 89 पाडून मी ते घरी शेपारतो तुले. साला पण आम्ही तर पास होऊ का नाही याची चिंता असते आम्हाला. आले धगधग वाढवली ताकद ना. मला काही टेन्शन नाही. डायरेक्ट मोबाईल आणले सोबत. अबे आपल्या पेपरला तो मुंगूस तोंडे मास्तर आहे ना, त्याला दिसलं नाही का? उलट टांगूनच गुबी सोडतो तो आपला मास्तर. असू दे ना बे, मुंगूस तोंडे मास्तर असो नाहीतर मांजर तोंडे मास्तर असो, माझे फक्त मागचा वेळ भेटला पाहिजे बस. डेंग्या हो मी काय म्हणतो, बंबल ते युट्यूबर पाय ना, लास्ट 5 मिनट में कैसे पढ़ाई करके 90% लाए. अबे पिस्तुला ले का तुले पेपर कोणता आहे हे माहित नाही आणि त्याला 90% पाडायले. कॉपी करणार आहे ते एक लिमिट पर्यंत कर. 35% पाडायच्या अवकात नाही आणि 90% पाहिजे. जाऊ दे, सांग बरं कोणता पेपर आहे आज. अरे तोच ना रे, पाय तोच पा. माझ्या दिमागात आहे पण ध्यानात नाही लागले का ध्यानात नाही लागले ना. हा कोणता पेपर. अरे तोच ना तोच हे बाय. माझ्या ध्यानात आहे रे का पण बोलता नाही लागलं, मला बोलता नाही आलं फक्त. बस जरा डिगंबाऱ्या. चल जाऊ दे, पेपर सुरू होऊन जाईन आपला. गुड मॉर्निंग. ज्याने बी कॉप्या आणल्या अजून त्यांना आता फेकून द्या. मला जर दिसलं तर चांगला तोडतो मी. कॉप्या फेकायचे असते तर आणल्याच काय असते. हा तर म्हणजे कोणीच कॉप्या किंवा चहा आणलं नाही मास्तर. आता फक्त दिसू दे कॉपी करताना, मग बा तुम्ही आणि मी ये. मास्तर पेपर द्या पटकन, टाइम उराला ना. हाव हे घ्या आणि लिवा बिल गाले. ओ मास्तर हे आमचे पेपर नाही आहे. हाव कस काय रे. पहा ना मास्तर किती टफ क्वेश्चन आहे. एवढे टफ क्वेश्चन JEE UPSC एक्झाम मध्ये विचारत नाही. क्वेश्चन शिकवली की घरी जाऊन वाचत होता का. नाही. हा मग काय गोधळ समजून तुला त्यातलं. मास्तर मी जे वाचलं त्यातलं काही झालं नाही. काय वाचलं तू ना, अकबल बिलबल के चुटकुले. अरे राताळ्या, पेपर कशाचा तू वाचून कशाचा आला.